आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स। महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन काही दिवस उलटले। महायुतीला मताधिक्य मिळालं असं असलं तरीही राज्यातील सत्ता स्थापनेचा तिढा मात्र अद्यापही सुटलेला नाही। राज्याच्या मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार, गृह खातं आणि इतर पालकमंत्रीपद कोणाकडे जाणार, मंत्रिमंडळ वाटपामध्ये कोणत्या पक्षाला झुकतं माप दिलं जाणार याविषयीचे फक्त तर्कवितर्क सध्या लावले जात आहेत। नेते मंडळींची वक्तव्य, चर्चा आणि बैठका यांच्या पलीकडे अद्यापही कोणतीच अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसल्यानं राज्यातील सत्ता स्थापनेसंदर्भात बराच संभ्रम पाहायला मिळत आहे। एकीकडे राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काही दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे मुख्य प्रकाश झोतापासून दूर राहिले असले तरी मंत्रिमंडळात त्यांच्या मागण्या नेमक्या काय आहेत याची बरीच चर्चा झाली असल्याचं पाहायला मिळालं। गृहमंत्रीपद आणि 13 मंत्रिपदांच्या मागणीवर शिंदेंची शिवसेना ठाम असल्याचं बोललं गेलं। सुरुवातीला मुख्यमंत्रीपद आणि उपमुख्यमंत्रीपदासाठी सुद्धा त्यांच्या नावाच्या चर्चांना वाव मिळाला। त्यातच आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या एका पोस्टनं सत्ता स्थापनेचा गुंता आणखी वाढवला आहे असं म्हणणं गैर ठरणार नाही। एकनाथ शिंदे यांच्या वाट्याला विरोधी पक्षनेतेपद जाण्याची शक्यता असल्याची एक प्रश्नार्थक पोस्ट त्यांनी केली आणि हा तिढा आणखीन वाढल्याचं स्पष्ट झालं। दमानिया यांनी एक्सच्या पोस्टमध्ये लिहिलेल्या ओळी पाहता येत्या काही दिवसात महायुतीत नेमक्या कोणत्या राजकीय घडामोडी घडणार आणि खरंच राज्यात राजकीय भूकंप येणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे। एकनाथ शिंदे विरोधी पक्षनेते परवाच संध्याकाळी आमच्या काही कार्यकर्त्यांनी मी एक पत्रकार भाऊंशी झालेला संवाद सांगत होते। 4 दिवसांपूर्वी पीसी घेऊन भाजपला समर्थन देणारे शिंदे अचानक गावी गेले, मग ताप काय आला, मग घरी काय आले, दाल में कुछ काला है असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे।